असं म्हणतात की आपण ज्या जगात राहतो तिथे 7 आश्चर्य आहेत, जे खूप जास्त अलौकिक आहेत. परंतु कुणाला माहिती होतं की या धर्तीवर 7 आश्चर्य सोडून अजून एक 8वं आश्चर्य सुद्धा आहे, जो काळांपासून लपलेला आहे. कोणत्या विशाल देशात नाही, परंतु बर्फाळ मणिपूरच्या समुद्रामध्ये हा मध्यभागी लपलेला आहे. चला, पूजेची तयारी पूर्ण झालीये. आता तुम्ही गुरुकुल जाऊ शकता. आम्ही म्हणजे तुम्ही आमच्या सोबत नाही येणार आहे? नाही, दरवर्षी भगवान शिवची महापूजेसाठी गोड दुधाने अभिषेक केलं जातं. काय? गोड दूध? हे तर मी पहिल्यांदा ऐकलंय. हो, गोड दूध. तुम्ही ह्या गुरुकुलात नवीन आहात. ह्या गावातील प्रधान रहस्याबद्दल तुम्हाला जाणून घेणं आवश्यक आहे. म्हणूनच लक्ष देऊन ऐका. ह्या गावात दरवर्षी शिवची महापूजा असते. त्यात त्यांचा अभिषेक समुद्रातील सगळ्यात मध्ये जे पर्वत आहेत त्याचे गोड दुधाने केलं जातं. काय? पर्वताचा गोड दूध? पण पंडितजी, असं कसं होऊ शकतं? डोंगरातून गोड दूध कसं येऊ शकतं? हे ऐकायला अविश्वसनीय वाटतं, पण हेच खरं आहे. खूप वर्षापूर्वी स्वतः देवानी वरदान स्वरूप ह्या गावाला हा डोंगर दिलं होतं. इतकंच नाही, ह्या डोंगरातून फक्त दूधच नाही वाहत. तुम्ही जितकं कुरेदणार त्याच्या पायथ्यातून तितकंच सोनं निघतं. काय? सोनं? हो, पण त्या सोन्यावर आपला काहीच अधिकार नाहीये. ते डोंगर, ते सोनं सगळं देवाचंच आहे. आपण इच्छा करूनही त्याला आपल्याकडे नाही ठेवू शकत. जर आपण असं करण्याचा प्रयत्न केलं तर हे अख्खं गाव आजारी पडणार. चला, आता तुम्ही लोक गुरुकुलला जा. मी उद्या सकाळीच पहाटे तुमच्याकडे परत येणार. हो गुरुजी. रवीला जादुई पर्वतची गोष्ट सांगल्यानंतर पंडितजी शांतपणे समुद्राकडे निघून गेले आणि पुढच्या दिवशी पूजासाठी अगदी वेळेवर पंडितजी पोहोचून गेले. पण रवी थोडासा उशिरा आला. सर्व गाव मंडपाभोवती एकत्रित झाले. पंडितजीने एका पात्रात दूध घेऊन मंत्रोच्चारण करत करत महादेवाचा अभिषेक करणं सुरू केलं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. पंडितजीने मोठ्या श्रद्धेने अभिषेक पूर्ण केला आणि त्या गोड दुधाचा प्रसाद सर्वांमध्ये वाटला. परंतु झालं काय, जसंही गाववाल्यांनी हे दूध पिणं सुरू केलं, एक एक करून सगळ्यांच्या तोंडामधून पांढरा फेस येणं सुरू झालं आणि सर्व लोक बिमार झाले. अरे, हे काय होतंय? गावातील लोकांची हालत अशी खराब का होत चालली आहे? माहित नाही गुरुजी, हे बरोबर नाही आहे. अगदी बरोबर नाही. जरूर काही ना काहीतरी अनुचित झालंय. रवी, तू पटकन सगळ्यांच्या इलाजाची व्यवस्था कर. मी लगेच येतो. गुरुजी, पण तुम्ही कुठे चाललात? त्या डोंगराकडे. पर्वताकडे जाताना पाहून रवीचा चेहरा सुन्न झाला. तो पंडितजींना थांबवणार होता, परंतु थांबवू नाही शकला. आणि तिकडे पंडितजी जादुई पर्वताजवळ पोहोचले तर त्यांचे होशच उडून गेले. अरे, हे काय? हे तर प्रकोप आहे. पंडितजीने पाहिलं की तो जादुई पर्वत हळूहळू मेल्ट होऊन समुद्राच्या पाण्यामध्ये मिसळत होता. हे दृश्य त्यांनी पहिल्यांदा पाहिलं होतं. पंडितजींना आता सर्व समजत होते की कुणीतरी परंपरा तोडण्याचा प्रयत्न केलाय. पंडितजींना खूप राग आला आणि ते तुरंत गुरुकुल वापस आले. अरे गुरुजी, काय झालं? तुम्ही इतके रागात का आहात? कारण की कोणीतरी वर्षानुवर्ष चाललेली परंपरेचा अपमान केला आहे. तो डोंगर हळूहळू गळायला लागलाय. काय? असं कसं होऊ शकतं? हेच तर मला जाणून घ्यायचंय. तेव्हा पंडितजीने एक यज्ञ सुरू केलं. ओम अग्ने नमः, ओम अग्ने नमः, ओम अग्ने नमः. हे अग्निदेव, मला तुमची मदत हवी आहे. मला खरं जाणून घ्यायला तुमची मदत हवी आहे. कोणीतरी छल आणि कपटनी वर्षानुवर्ष चाललेली परंपरेला भंग केला आहे, ज्या कारणामुळे गंभीर आजारामुळे त्रासलेला आहे. आणि त्याच्याही पेक्षा भयावह, ईश्वराने दिलेला पावन पर्वत गळायला लागलाय. मला जाणून घ्यायचंय की गावातील ही हालत कोणाच्यामुळे झालेली आहे.
तेव्हा अग्नीमधून एक रहस्यमय आवाज आली. तुला खरं जाणून घ्यायचं आहे ना, तर हे घे, हे आहे सत्य. रवीला तर घामच फुटला. त्याला समजत नव्हतं की त्याच्यामध्ये एवढी भीती कुठून येतेय. तो आतमधून कापत होता. यज्ञाची अग्नी अजून जास्त वाढली आणि त्याच्यामध्ये एक गोलाकार आकृती बनली आणि त्यामध्ये एक दृश्य दिसलं. जेव्हा पंडितजी पर्वताजवळ पोहोचले होते, त्यांच्या मागे रवी सुद्धा गेला होता. जसेही पंडितजी तिथून दूध घेऊन निघाले, रवी चुपचाप पर्वताजवळ गेला आणि त्याने पर्वताच्या बर्फला खोदणं सुरू केलं, जेणेकरून त्याखालील सोनं त्याला भेटेल. हे सगळं पाहून पंडितजींना खूप राग आला. तू हे काय केलं रवी? मला माफ करा गुरुजी, मी त्या सोन्याच्या लालचमध्ये आलो होतो. गुरुजी माफ करा मला. मी तुला माफ करून देऊ? तुला माहिती आहे की तूने काय केलंय? तुझ्यामुळे हा अख्खा गाव एक आजारामुळे पीडित आहे. तो डोंगर जो ईश्वराने दिलेला वरदान होता, तो आता गळायला लागला आहे आणि तू म्हणतोय की मी तुला माफ करून द्यायचं? हो गुरुजी, कृपा करून मला माफ करा. कृपा करून मला माफ करा. माझ्याकडे अजून काही उपाय नव्हतं. कित्येक वर्षापासून त्वचेच्या आजाराने पीडित आहे. मी एक साधारण गुरुकुलचा छात्र आहे. भिक्षेवर जीवन यापन करतो, पण अख्खा कुटुंब माझ्या लहान भावाच्या खांद्यावर आहे आणि आईचे इलाजचा खर्च त्याची आमदनीपेक्षा लयपट जास्ती आहे. मी फक्त त्यांची मदत करायला आलो होतो. पण बघा माझा नसीब. जसंच मी ते पर्वताला उपटायला सुरू केलं, मला चक्कर यायला लागले आणि मी तिथेच बेशुद्ध पडालो. मला माफ करा गुरुजी, मी हे सगळं जाणून बुजून नाही केलं. रवीचं बोलणं ऐकून पंडितजी खूप इमोशनल झाले. त्यांना वाटले की रवीने जे काही केलंय ते आपल्या आईसाठी केलंय. त्याच्या नियतमध्ये स्वार्थ नव्हता, परंतु मजबुरी आणि प्रेम होतं. मी तुझी परिस्थिती समजू शकतो रवी, पण जे काही तू केलं ते उचित नव्हतं. तुझ्या हे एक कृत्यामुळे अख्ख्या गावाला त्रास भोगायला लागतंय. मला कळतंय गुरुजी, मी आपले अपराधचा प्रायश्चित करायला तयार आहे. तुम्ही जे काही बोलणार मी ते करायला तयार आहे. रवीची विनम्रता आणि पश्चातापला पाहून पंडितजी काही क्षणासाठी मौन झाले. आपल्या विचारांमध्ये ते डुबून गेले आणि त्यानंतर रवीची चूक सुधारण्याचं उत्तरदायित्व त्यांनी स्वतः स्वीकारलं. ते त्याला त्या समुद्राच्या मध्यभागी घेऊन गेले जिथे तो जादुई पर्वत स्थित होता. गुरुजी, आपण इथे का आलोय? तुझ्या हे कृत्यामुळे डोंगराचा पवित्र दूध विषमध्ये बदललंय. म्हणूनच आता तुला हे विषच्या प्राशन करून ह्या डोंगराची अशुद्धीला दूर करावं लागणार. ठीक आहे गुरुजी, जर हेच माझे अपराधचा एकमात्र उपाय आहे तर मी त्याच्यासाठी तयार आहे. पण हे खूप खतरनाक आहे रवी. ह्याच्यामुळे तुझा जीव पण जाऊ शकतो. मी जे काही केलं त्याच्यामुळे अख्ख्या गावाचा जीव मृत्यूवर आलेला आहे. तर त्यांना वाचवणं माझी जबाबदारी आहे. जर त्याच्यासाठी मला माझा जीव पण द्यायला लागलं तर मी तयार आहे. रवीचा आत्मविश्वास आणि बलिदान देण्याची भावना पाहून पंडितजीच्या चेहऱ्यावर एक छोटीशी स्माईल आली. त्यांनी मंत्रोच्चारण सुरू केलं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अचानक एक चमत्कार झाला. त्या वितळणाऱ्या पर्वताच्या टोकापासून एक धार वाहायला लागली. रवीने त्या वाहणाऱ्या दुधाला आपल्या पात्रात घेतलं आणि डोळे बंद करून तो प्यायला लागला. त्यामुळे दुधाची धार थांबली. हे घ्या गुरुजी, मी माझा प्रायश्चित्त पूर्ण केलं. कृपा करून मला माफ करा. आणि एवढं बोलून रवी तिथेच बेहोश झाला. गुरुजी, गुरुजी, काय झालं रामू? गुरुजी, चमत्कार झालाय. सगळ्या गावातल्या लोकांना होश आलेला आहे. काय खरंच? तेव्हा पंडितजीने मागे पाहिलं तर तो वितळणारा पर्वत समुद्रामध्ये डुबून गेला आणि त्याच स्थानवरती एक नवीन चमचमता पर्वत समुद्रापासून हळूहळू वरती यायला लागला, ज्यामधून दुधाची धारा वाहत होती. आणि अचानक रवीला होश आला. त्याने डोळे उघडले आणि पाहिलं त्याच्या डोळ्यांसमोर एक नवीन दुधाची धारा वाहणारा पर्वत उभा होता. अरे,
अरे मी जिवंत आहे आणि हा पर्वत कुठनं आला? हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे रवी. तू त्या विषचं प्राशन करून भोलेनाथना प्रसन्न केलं आहे आणि त्याचाच फलस्वरूप त्यांनी ह्या धरतीला एक नवीन मोठं डोंगराचं वरदान दिलंय. पंडितजीचं बोलणं ऐकून रवीच्या डोळ्यात अश्रू आले, परंतु ते अश्रू होते पश्चातापापासून उभरलेल्या गर्व आणि सुखाचे. पूर्ण गाव आता पुन्हा समृद्ध आणि सुरक्षित झालं होतं.